हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण स्टँडर्ड 10thचा आपला जो चॅप्टर आहे 9th कार्बन कंपाऊंड्स, याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट दॅट इज होमोलोगस सिरीज आणि फंक्शनल ग्रुपवर फोकस करणार आहे. बेसिकली वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पार्ट्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन कंपाऊंड्सला अजून डेप्थमध्ये स्टडी करता येईल. डेप्थ म्हणजे काय? अजून खोलवर जाऊन. म्हणजेच आता सपोज तुम्ही कार्बन कंपाऊंड काय असतात ते बघितलं, त्यांचं डेफिनेशन बघितलं. वी सॉ बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, वेगवेगळे बॉन्ड्स कसले असतात, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. त्याच्यानंतर आपण बघितलं की नॉमेनक्लेचर विच इज बेसिक नेमिंग ऑफ कार्बन कंपाऊंड, जे आपण नेक्स्ट पार्टमध्ये किंवा इन द कमिंग पार्ट बघणार आहे. आणि विल ऑल्सो स्टडी अबाउट होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज नावाची कन्सेप्ट आहे जी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ द टेक्स्टबुक इंट्रोडक्टरी पार्ट. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे सगळ्यांना माहिती आहे. आता कार्बनमध्ये कार्बन काय आहे? टेट्राव्हॅलेंट. कार्बन इज टेट्राव्हॅलेंट. इथे आयदर सी प्लेस होतं किंवा एच प्लेस होतं, कार्बन किंवा हायड्रोजन. सो व्हॉट इज रिटन? Many more types of carbon compounds are formed by formation of bonds with carbon with other elements. कार्बन सोबत दुसरे एलिमेंट्स जोडले जाऊ शकतात, जसे की हॅलोजन्स, और they have written oxygen, O2 लिहू आपण, N2 आणि सल्फर. असे वेगवेगळे कंपाऊंड्स कार्बन सोबत जोडले जाऊ शकतात. सो आपल्याला हे माहिती होतं आत्तापर्यंत की कार्बन, हायड्रोकार्बन्स काय असतात? कार्बन आणि हायड्रोजन सोबत जे पण बनतात त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. अपार्ट फ्रॉम देम कार्बनला अजून पण काही कंपोनेंट्स सबस्टिट्यूट करू शकतात इन प्लेस ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. नाव these have, because the tetravalency of carbon is to be satisfied, the atom of element which is substituted for hydrogen is referred to as heteroatom. म्हणजे अपार्ट फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन, या कार्बनला जो पण सबस्टिट्यूट करेल त्याला आपण काय म्हणतो? हेटेरोॲटम. हेटेरोॲटम काय असतील? सपोज आता इकडे हे हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. कार्बनला टेट्राव्हॅलेंट बनवण्यासाठी अपार्ट फ्रॉम कार्बन आणि हायड्रोजन जे कॉन्ट्रीब्यूट करतात त्यांना आपण काय म्हणतो? हेटेरोॲटम. समटाइम्स हेटेरोॲटम्स आर नॉट अलोन but exist in the form of certain groups. हेटेरोॲटम्स ग्रुप्समध्ये असतात, एकटे नसतात. फॉर एक्झाम्पल सी डबल बॉन्ड ओ असा जरी असला तरी हा एक हेटेरोॲटम आहे. फक्त ओ असला तरी हा एक हेटेरोॲटम आहे. ठीक आहे. सो इट कॅन बी अलोन ॲज इन एक सिंगल एलिमेंट, किंवा इट कॅन बी इन ग्रुप ऑफ 2 or more than 2. ठीक है. सो द कंपाउंड्स acquire specific chemical properties due to the heteroatoms or groups that are present that contain heteroatom irrespective of length and nature of the carbon compound. कार्बन कंपाउंड मध्ये आपण 3 ब्रांचिंग बघितली होती. सायक्लिक ब्रांचिंग बघितली होती, नॉर्मल ब्रांचिंग बघितली होती आणि स्ट्रेट चेन कार्बन बघितलं होतं. सो इररिस्पेक्टिव्ह म्हणजे चेन आणि स्ट्रक्चरचा इन्फ्लुएन्स नसताना जे कार्बन ॲटमला इन्फ्लुएन्स करतं दॅट इज नथिंग बट हेटेरोॲटम. देअरफॉर डेफिनिशन टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. दीज हेटेरोॲटम्स और ग्रुप्स ऑफ ॲटम्स कंटेनिंग हेटेरोॲटम्स आर कॉल्ड ॲज functional groups. So these heteroatoms or groups of atoms containing heteroatom म्हणजे containing different type of atom which can substitute carbon is called as a functional group. आपण टॉपिक कोणता बघतोय? The topic is functional groups. टॉपिक काय आपला? functional groups. म्हणजे कार्बनला अपार्ट फ्रॉम हायड्रोजन अँड कार्बन दुसरे कोणते ग्रुप्स अटॅच होऊ शकतात हे आपण ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेजवर काय? देर आर फ्यू फंक्शनल ग्रुप्सचे एक्झाम्पल्स जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये बेसिक काय? हेटेरोॲटम म्हणजे तो कशातनी बेस्ड आहे. इट कॅन बी हॅलोजन बेस्ड, इट कॅन बी ऑक्सिजन बेस्ड, इट कॅन बी नायट्रोजन बेस्ड. हे 3 बेसेस आहेत, हॅलोजन बेस, ऑक्सिजन बेस आणि
नायट्रोजन बेस. वरचं टेक्स्ट वाचूया आपण. हिअर द जस्ट okay. Here the free valency okay, let's read it. Here the free valency of functional group is indicated by a short line. The functional group taking place of a hydrogen is joined to the carbon chain with its valency. म्हणजे कार्बन चेन सोबत त्याची वॅलेन्सी जोडली जाते. The carbon-carbon double and triple bond are also recognized as functional groups. Double bond आणि triple bond ला आपण functional group म्हणून define करू शकतो, respective of their compounds getting specific chemical properties to them. आता ह्या डायग्राम मध्ये बघा. Look at the diagram. पहिला हेटेरो ॲटम काय आहे? हॅलोजन. पहिला हेटेरो ॲटम काय आहे? हॅलोजन. सो दिस टेक्स्ट फॉर्म जो टेबलमध्ये आहे ग्रॅमॅटिकली दिला आहे, इट इज व्हेरी इझी फॉर यू टू मेमराईज. तुम्हाला मेमरीज करायला खूप इझी पडेल, कारण हेटेरो ॲटम 3 टाईपचे आहेत, हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. पहिलं हॅलोजनमध्ये काय काय येतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे काय आहेत? हॅलोजन्स आहेत. आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये पाहिलेलं आहे. सो दीज हॅलोजन्स, देअर नेम विल स्टार्ट फ्रॉम हॅलो. हॅलो म्हणजे त्याचं इनिशियल नेम, दॅट कॅन बी क्रोमो, ब्रोमो, आयोडो. काय असणार? क्रोमो, ब्रोमो, आयोडो. ह्याला असं नेम केलं जातं. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे ते कसं असणार? XClBrI. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कार्बन असेल तर इट विल बी HHHCl. म्हणजे सिंगल बॉन्ड Cl, सिंगल बॉन्ड X. X म्हणजे काय? X इज नथिंग बट इट सिम्बोलाइजेस हॅलोजन. X काय सिम्बोलाइज करतं? हॅलोजन ग्रुप सिम्बोलाइज करतो X. नेक्स्ट आहे कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ह्याचा कंडेन्स्ड आणि नॉर्मल स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज वन इन द सेम, बोथ आर सेम. नेक्स्ट लेट्स मूव टू ऑक्सिजन हेटेरोॲटम. ऑक्सिजन बेस्ड हेटेरोॲटम्स कोणते कोणते आहेत? देर आर 6 ऑक्सिजन बेस्ड हेटेरोॲटम्स, आउट ऑफ विच फर्स्ट इज अल्कोहॉल. अल्कोहॉलिक फंक्शनल ग्रुप कसा असतो? सो आता जे आपण इथे पाहिलं Cl, Clच्या जागेवर अल्कोहॉल असेल तर काय येणार? Clच्या जागेवर Cl विल बी रिप्लेस्ड बाय डॅश OH. OH ग्रुपला आपण काय म्हणतो? OH ग्रुप इज नथिंग बट अल्कोहॉलिक ग्रुप. बॉन्ड O, बॉन्ड O, बॉन्ड H. ह्याचाच कंडेन्स्ड व्हर्जन काय असणार? बॉन्ड OH, बॉन्ड OH. समजलं? सो दॅट इज नथिंग बट अल्कोहॉल. सिमिलरली नेक्स्ट काय आहे? एल्डिहाइड. नेक्स्ट इज एल्डिहाइड. एल्डिहाइड विल बी C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, बॉन्ड H, C डबल बॉन्ड O, बॉन्ड H. ह्यालाच कंडेन्स्ड फॉर्ममध्ये काय लिहितात? बॉन्ड CHO. CHO लिहिलंय, पण C आणि O मध्ये बॉन्ड कुठला आहे? डबल बॉन्ड. ते तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युलानी समजतं. कंडेन्स्ड फॉर्म्युला जस्ट गिव्स यू अ शॉर्ट फॉर्म और शॉर्टकट. नेक्स्ट इज कीटोन. थर्ड काय आहे? कीटोन. कीटोन मध्ये काय असतं? डॅश C डबल बॉन्ड O डॅश. म्हणजेच काय? CO डॅश, डॅश CO डॅश. आणि C आणि O मध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. सो C and O have double bond in aldehyde, C and O have double bond in ketone. Ketone आणि aldehyde मध्ये फक्त फरक काय? This is a ended chain, this is a continuous chain. इथे डॅश C डबल बॉन्ड O डॅश आहे. म्हणजे त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला सबस्टिट्यूटेड ॲटम्स ऑलरेडी प्रेझेंट आहेत. नेक्स्ट लेट्स मूव टू कार्बोक्सिलिक ॲसिड.
कार्बॉक्सिलिक. ऑक्सिलिक आलं म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा ऑक्सिजन येणार. सो इट विल बी C डबल बॉन्ड O-H. सो इट विल हॅव 1 कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, एक सिंगल ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन ॲटम. सो ते कसं दिसणार आपल्याला? इट विल लुक ॲज C डबल बॉन्ड OH or COOH. Next is fifth, that is ether. Fifth काय? Ether. Ether will be dash O dash. Dash O dash म्हणजे फक्त एक ऑक्सिजन ॲड होणार. दॅट विल बी अ सिंगल हेट्रो ॲटम. सिंगल हेट्रो ॲटम ऑक्सिजन ॲड झाल्यावर आपण त्याला काय म्हणतो? इथर. इथर सोबतच सिमिलर साऊंडिंग इज ईस्टर. सिक्स्थ काय? ईस्टर. ईस्टर फंक्शनल ग्रुपमध्ये देर इज C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. म्हणजे ह्याच्यात हायड्रोजन नाही आहे. ईस्टरमध्ये फक्त C डबल बॉन्ड O आणि O, दॅट इज COO. COO म्हणजे डॅश COO डॅश. दोन्ही साईडला सबस्टिट्यूशन्स. कार्बॉक्सिलिक ॲसिड, ॲल्डिहाइड, अल्कोहोल एंड चेन आहेत म्हणजे त्याच्या पुढे काही सबस्टिट्यूशन नाही आहे. ठीक आहे. बट तुम्ही जर बाकी बघितले कीटोन, इथर, ईस्टर ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला सबस्टिट्यूशन्स पॉसिबल आहेत. नेक्स्ट इज अमाइन्स. लास्ट काय? अमाइन्स विच विल बी फ्रॉम द नायट्रोजन फंक्शनल ग्रुप. ह्याच्यामध्ये सिम्पल आधीचं ऑक्सिजन बेस्ड होतं, हे नायट्रोजन बेस्ड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे? प्रॉमिनेंटली नायट्रोजनचा कंटेंट. सो डॅश N सिंगल बॉन्ड H डॅश H. So it will be NH2. Single H with single bonds H and H, that becomes NH2. NH2 ला आपण काय म्हणतो? Amine functional group. It is called as amine functional group. Okay. So functional group काय? कार्बनला apart from carbon and hydrogen जे पण अटॅच होतं ह्याला आपण काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप म्हणतो. फॉर एक्झाम्पल लेट्स से आपण एक काहीतरी घेऊया, कार्बॉक्सिलिक ॲसिड. सो CH3COOH हे काय आहे? एसिटिक ॲसिड. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते. ठीक आहे. एसिटिक ॲसिड इज CH3COOH. हा झाला त्याचा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कारण मी काय लिहिलं फॉर्म्युलामध्ये? COOH. आता जर त्याला नॉर्मलमध्ये लिहायचं असेल CHH, 3 H येणार, कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन, त्याच्यासोबत डॅश C. तिकडे बघा कसं लिहिलं? डबल बॉन्ड O आणि H. हा येणार त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हे काय झालं? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिस इज द नॉर्मल फॉर्म्युला. सो ॲसिटिक ॲसिड CH3COOH कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड. कुठला फंक्शनल ग्रुप आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड. And it will, if you elaborate it or if you draw the structural formula, it will look somehow like C. दोन कार्बन आहेत, इथे पण दोन कार्बन आहेत. You draw it like a chain. C ला 3 हायड्रोजन सबस्टिट्यूटेड आहेत. कार्बनची वॅलेन्सी काय असते? 4. इट इज टेट्रावॅलेंट ॲटम. टेट्रावॅलेंट म्हणजे 4 ठिकाणी सबस्टिट्यूट झालं पाहिजे. चौथ्या ठिकाणी फर्स्ट पोझिशन, हे बघा ज्यांना आत्ता पण समजलं नसेल, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन. कार्बन काय? टेट्रावॅलेंट. 4 जागेवर कार्बनचं सबस्टिट्यूशन झालं पाहिजे. चौथ्या जागेवर हा पूर्ण ग्रुप येऊन अटॅच झाला. या ग्रुपला किंवा ह्या अटॅचमेंटला आपण म्हणतो फंक्शनल ग्रुप. आपण काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप. ही बेसिक कन्सेप्ट होती की कार्बनला कुठले डिफरंट ग्रुप्स किंवा डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ एलिमेंट येऊन अटॅच होऊ शकतात. दीज आर ऑल पॉसिबल वेज ज्याच्यात कार्बन कॅन बी सबस्टिट्यूटेड. आय होप दिस इज क्लिअर. ह्याच्यामध्ये 3 बेस हेट्रो ॲटम्स आहेत. फर्स्ट इज हॅलोजन, ज्याला आपण X डिनोट करतो. सेकंड इज ऑक्सिजन अँड थर्ड इज नायट्रोजन. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय?
ठीक आहे. सो यू हॅव सीन, I think the text is pretty small. Okay. So you have seen different chains length are formed during joining of carbon atoms. आता आपण बघतो कार्बन ॲटम जॉईन करताना वेगवेगळे चेन्स फॉर्म होतात वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सनी ब्रांचिंग्सनी. Moreover, you have seen that functional group can take place hydrogen atom only on this place. फंक्शनल ग्रुप हायड्रोजन ॲटमची जागा घेतात. आता आपण जसं ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं त्याच्यात चौथ्या हायड्रोजन ॲटमची जागा कोणी घेतली होती? पूर्ण कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुपने घेतली होती. सिमिलरली ॲज अ रिझल्ट ऑफ दिस लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप. असं होऊ शकतं की मल्टिपल कंपाऊंड्स सेम एलिमेंट किंवा सेम कॉम्बिनेशन ऑफ चेननी फॉर्म झालेत. नेक्स्ट, as a result of this large number of compounds are found but different length of carbon chain. For example, CH3COH. आता ह्याच्यात कुठला ग्रुप आहे? आपण आत्ताच पाहिलं अल्कोहॉल ग्रुप. CH3OH. OH काय आहे? अल्कोहॉलिक फंक्शनल ग्रुप. तसंच CH3CH2OH. OH काय आहे? अगेन अल्कोहॉल. CH3CH2CH2OH. अगेन काय आहे फंक्शनल ग्रुप? अल्कोहॉल. सो बेसिकली जो सबस्टिट्यूटेड पार्ट आहे तो सेम आहे पण कार्बन चेनची लेंथ काय होती आहे? चेंज होती आहे. ठीक आहे. सो सिमिलरली विच कंटेन अल्कोहॉल ॲज द फंक्शनल ग्रुप. आता तुम्ही फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करू शकता. एनिथिंग दॅट इज सबस्टिट्यूटेड इन प्लेस ऑफ हायड्रोजन टू मेंटेन द वॅलेन्सी और टू मेंटेन द टेट्रावॅलेंट नेचर ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये एसेन्शियली हेट्रो ॲटम असतो. हेट्रो ॲटम 3 बेसिसनी बनतात: हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. नाव थ्रू द लेंथ ऑफ कार्बन चेन change in them is different. The chemical properties are very much similar due to some functional groups in them. आता जरी हा एक कार्बन असलेला अल्कोहॉल असू, जरी 2 कार्बन असलेला अल्कोहॉल असू किंवा 3 कार्बन असलेला अल्कोहॉल असू, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज सेम राहतात खूप एक्सटेंडपर्यंत, कारण अल्टिमेटली इट विल बी कॉल्ड ॲज अ अल्कोहॉल which will contain same functional group, that is OH functional group. And now the series of compound formed by joining the same functional group in place of particular hydrogen atom or chains sequentially increasing length is called as homologous series. Series of compounds formed by joining same functional group in place of particular hydrogen atom on chains having sequentially increasing length is called as homologous series. एक्झाम्पल काय बघितलं आपण? CH3OH एक कार्बन, सेकंड CH3CH2OH 1 2 2 कार्बन, सिक्वेन्शियली इंक्रीजिंग लेंथ पहिले किती होती? एवढी, आता किती झाली? वाढली. थर्ड CH3CH2CH2OH ह्याच्यामध्ये 1 2 3 किती कार्बननी वाढलं? 3 नी. बट या सगळ्यांमध्ये कॉमन काय राहतं? OH OH आणि OH. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. डेफिनेशन परत एकदा बघू. द सिरीज ऑफ कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय जॉइनिंग सेम फंक्शनल ग्रुप इन प्लेस ऑफ पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम. सेम फंक्शनल ग्रुप. इथे हायड्रोजनच्या जागेवर काय लागलंय? फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप, विच इज same. Particular hydrogen atom on the chains having sequentially increasing length is called as homologous series. There are differences in homologous series accordance with the functional group. For example, होमोलॉगस सिरीज कशाची असू शकते? जे आपण मागे फंक्शनल ग्रुप बघितले, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहॉल असू शकतं, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्डिहाइड असू शकतं किंवा होमोलॉगस सिरीज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड असू शकतं. ऑल द मेंबर्स ऑफ होमोलॉगस सिरीज आर होमोलॉग्स ऑफ ईच अदर. दे आर होमोलॉग्स ऑफ ईच अदर. म्हणजे बेसिकली आपण काय म्हणू शकतो? दिस कंपाऊंड इज होमोलॉग ऑफ दिस कंपाऊंड असं. ठीक आहे. Earlier you filled structural formula and molecular formula in table for the initial parts of homologous series of alkanes was formed. आता अल्केन, अल्कीन, अल्काइन काय? ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे तो अल्केन, डबल बॉन्ड आहे तो अल्कीन, ट्रिपल बॉन्ड आहे तो अल्काइन. सो दिस वॉज अबाउट होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज खूप सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काय नाही, फक्त
तुमची चेनची लेंथ वाढत जाते. जिथे एक हायड्रोजन सबस्टिट्यूट होणार आहे तिथे सेम फंक्शनल ग्रुप सगळीकडे सबस्टिट्यूट होत जातो. बेस्ट एक्झाम्पल इज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. अजून कुठले कुठले असू शकतात? होमोलॉगस सिरीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्डिहाइड अँड रिस्पेक्टिव्हली पुढचे. ठीक आहे. नेक्स्ट लेट्स अंडरस्टँड इट बाय एक्झाम्पल्स गिवन इन युअर टेक्स्टबुक. ओके. टेक्स्टबुकमध्ये एक बेसिक चार्ट दिलेला आहे. हे बघा. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स, अल्कीन्स अँड अल्काइन्स. ओके. सो सगळ्यात पहिलं आपण बघू होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स. अल्केनमध्ये काय आहे? पहिलं एक कार्बन असेल तर मिथेन विच इज CH4, नंबर ऑफ कार्बन ॲटम 1, नंबर ऑफ CH2 युनिट्स इज 1. आता काय होणार आहे? सिक्वेन्शियल इंक्रीज होणार आहे इन रिस्पेक्ट टू कार्बन ॲटम. दॅट मीन्स 1, 2, 3 काय झालं? सिक्वेन्शियल इंक्रीज. पहिली एक कार्बन होता, मग 2 कार्बन्स, मग 3 कार्बन्स, 4, 5, 6. सो इट वेंट फ्रॉम मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन अँड हेक्सेन. मिथेन म्हणजे एक कार्बन, इथेन म्हणजे 2, प्रोपेन म्हणजे 3, ब्युटेन 4, पेंटेन 5 अँड हेक्सेन 6. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काय होतं आहे? कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला दाखवलेला आहे. इथे एक फंक्शनल ग्रुप ॲड होत असताना काय होतं? एक एक कार्बन ॲटम वाढत जातो. दिस इज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. पुढे अल्कोहोल ग्रुप अटॅच होणार. जसं इथे H मधून एक H जाईल, आता 4 आहे, CH3 झालं डॅश, CH3 डॅश OH. ठीक आहे. समजलं? सिमिलरली इट विल मूव ऑन. नाव B. सो A वॉज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन्स, B काय? होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जे आपण आत्ताच बघितलं. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, CH3OH जे मी एक्झाम्पलमध्ये लिहिलं पण होतं, टेक्स्टमध्ये पण होतं. CH3, CH2, OH. OH सगळीकडे कॉन्स्टंट आहे. C वाढत चाललं आहे. सो ब्रांचची लेंथ पण वाढत चालली आहे किंवा चेनची लेंथ पण काय होत चालली आहे? वाढत चालली आहे. सिमिलरली नेक्स्ट इज होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कीन्स. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कीनमध्ये काय असणार आहे? आता अल्केन आणि अल्कीनमध्ये काय डिफरन्स असतो? अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड, अल्कीनमध्ये डबल बॉन्ड. सो दीज आर द 2 डिफरन्सेस बिटवीन अल्कीन अँड अल्केन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? अगेन डबल बॉन्ड CH2 इज अ कॉमन फंक्शनल ग्रुप. बघा सगळीकडे ऑब्झर्व करा. डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड CH2. देयर इज अ common functional group same to every compound here, only there is sequential increase in the number of carbon atoms, or we can say that the chain length sequentially increases. Sequentially म्हणजे काय? 1, 2, 3, 4. इथे एका कार्बननी वाढतं, इथे 2 कार्बननी वाढतं, इथे 3 कार्बननी वाढतं. सिमिलरली. Okay, so these are some examples of homologous series. Best example would be this. Exam मध्ये जर क्वेश्चन आलं तर homologous series मध्ये homologous series of alcohol चा बेसिक हा चार्ट ड्रॉ करायचा, नाहीतर मग टेक्स्ट फॉर्म मध्ये जसं आपण लास्ट पेजवर पाहिलं एक्झाम्पल्स नोट करायचे. ठीक आहे. I hope you understood this session. In the next class or in the next part we are going to see how to name carbon compounds, that is nomenclature system, IUPAC system of naming carbon compounds. Okay, thank you. I hope you understood functional groups and homologous series today. Thanks.